हे हाय व्हॉट्सअप, होप यू ऑल आर डुईंग वेल. चलो माय फ्रेंड्स, आज आपण बघूया पेअर पण कसला रे, पेअर कसला इफचा जो काही पेअर असेल, अजून नंतर फ्रेम ऑफ टाइम एक्सेट्रा. आपण पास्ट टेन्स बघतोय. जर तुमचा हा पहिला लेक्चर असेल बाळा, तर खाली लिंक दिलेली आहे पहिल्या लेक्चरची, तो बघून घ्या आणि मग बघा हा दुसरा सेशन. ठीक आहे. आज आपण पास्ट टेन्स जो आहे तो एंड करून टाकू आणि नंतर घेऊ फ्युचर, नंतर घेऊ प्रेझेंट, नंतर प्रॅक्टिस. भाई प्रश्न काढूया उत्तरासकट कसं, पण बघू तर सही आधी काय आहे. आओ माय फ्रेंड्स, आओ देखते. बघा काय म्हटलेलं आहे. मैं तो साइड में होना पडेगा मेरे को. बघा आता काय दिलेलं आहे. प्रश्न वाचा. पहिले प्रश्न वाचण्याआधी पहिले रूल तर बघा. रूल काय आहे बघा. जर वाक्यात इफ सोबत V2 असेल, काय असेल बाळा, V2 असेल, तर तुम्ही त्याचा वुड प्लस V1 तयार करा. वुड प्लस V1 नेमकं आहे काय ते समजून घ्या. फक्त बघा काय आहे बघा आणि नोट करत चला. नंतर कसं अप्लाय करायचं आय विल टेल यू. समज में आया. पुढे बघा. जर वाक्यात इफ नंतर वर प्लस नाउन दिले असेल, काय वर प्लस नाउन दिले असेल, तर तुम्ही काय वापरू शकता, वुड प्लस V1. क्लिअर आहे. पुढे बघा. जर वाक्यात इफ नंतर हॅड प्लस नाउन दिले असेल, तर तुम्ही काय वापरू शकता, वुड प्लस V1. क्लिअर इथपर्यंत. पुढे बघा. जर हॅड इफ नंतर काय दिलं बाळा, इफ नंतर हॅड प्लस V3 दिलं असेल, तर काय वापरायचं, वुड प्लस हॅव प्लस V3. व्हेरी सिंपल आहे. आता पेअर नंबर 1 बघू. पण याला अप्लाय कसं करायचं माहिती का, एकदम सोपं काम करायचं. जे दिलेले तेच बघा. आता पेअर नंबर 1 हा पेअर आहे आपला पहिला पेअर. बघा आता पहिला पेअर काय रे, हावाला पेअर. पहिला फॉर्म्युला असा तयार होणार. बघा कशा पद्धतीने फॉर्म्युला तयार केलाय. बघा. जर इफ नंतर सब्जेक्ट नंतर V2 दिलेलं असेल, काय इफ नंतर सब्जेक्ट नंतर पास्ट दिलं असेल, V2 मीन्स पास्ट. यू नो व्हेरी वेल. पहिल्या सेशन मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही त्यानंतर किंवा त्याच्या आधी किंवा नंतर आपण काय वापरू शकतो, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1. वुड प्लस V1. V1 मीन्स प्रेझेंट. क्लिअर. पुढे बघा. आता बघा प्रश्न वाचा बरं. हा तुम्हाला माहिती आहे की आपल्याला मिनिंग कळो ना कळो, पण उत्तर आपण मात्र फास्ट मध्ये काढतो. बघा काय की इफ वर रिच, काय म्हटलं की सॉरी वर नाही वी, इफ वी रिच्ड द स्टेशन, द ट्रेन लेफ्ट द प्लॅटफॉर्म. अच्छा आपल्याला आता काय भेटलं बघा. इफ भेटला, सब्जेक्ट भेटला, V2 भेटला, रिच्ड आहे ना, रिच्ड. ईडी प्रत्यय लागला ना. ईडी जेव्हा प्रत्यय लागतो याचा अर्थ काय बाळा, याचा अर्थ काय आहे, तो पास्ट टेन्स तो V2 आहे. हा काय V2 आहे. मग V1 काय असेल याचा, रिच. फक्त हा ईडी काढला तो V1 तयार होईल. क्लिअर आहे. पुढे बघा. द स्टेशन, द ट्रेन. बघा हा काय सब्जेक्ट आहे का, द स्टेशन, द ट्रेन लेफ्ट. हा बाळा लेफ्ट आला. लेफ्ट काय रे, लेफ्ट काय आहे, लेफ्ट हा V2 आहे. लेफ्ट काय आहे, V2 आहे. आणि मी म्हटलं की इफ नंतर सब्जेक्ट नंतर V2 जर असेल, तर त्यानंतर काय वापरायचं, सब्जेक्ट वुड प्लस V1. बरोबर आहे. आपल्याकडे सब्जेक्ट आहे. बरोबर आहे. बस आता लेफ्टचा फर्स्ट फॉर्म काय असेल रे, काय असेल, V1 काय असेल, त्याचा लिव्ह असेल, म्हणजे सब्जेक्ट आहे. पण आपण काय करणार आता, वुड, WOULD वुड. आणि V1 काय असेल, लेफ्टचा V1 काय असेल, लिव्ह, LEAVE. वुड लिव्ह द प्लॅटफॉर्म. हा तुमचा आन्सर आहे. बघा स्पॉटिंग एररच्या बेसने आन्सर द्यायचा असेल तर सर सी ऑप्शन जो आहे तो रॉंग आहे. पण आपल्याला करेक्शन करायचं असेल तर आपण या पद्धतीने करेक्शन करू शकतो. क्लिअर आहे की नाही. अरे मज्जा आ रहा है नहीं भाई, मज्जा आएगा बिलकुल क्यों नहीं आएगा. कारण की तुम्ही RD सर्स अकॅडमी मध्ये आहात, अर्थात करिअर बोल्ट मध्ये आहात. ठीक आहे. बघा प्रश्न बघा. इफ यू ड्रो, काय म्हटले, ड्रो म्हटले बाळा, काय ड्रो जो आहे हा सेकंड फॉर्म आहे. पण फर्स्ट फॉर्म काय असेल तर त्याचा ड्राईव्ह. ठीक आहे. ड्राईव्ह आणि ड्राईव्ह ड्रो. क्लिअर. पुढे बघा. हा काय रे, V2 आहे का, V2 आहे. इफ नंतर इफ आला, सब्जेक्ट आला, V2 आला, त्यानंतर तयार काय होणार, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1. सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1. पुढे वाचा. फास्ट वी अराइव्ह द स्टेशन ऑन टाइम. अच्छा आपल्याला सब्जेक्ट भेटला. अच्छा हा काय अराइव्ह आहे का, अराइव्ह काय V1 आहे, अराइव्ह काय V1 आहे. आणि सेकंड फॉर्म अराइव्ड, ईडी प्रत्यय लागेल. अच्छा V1 तर भेटला आपल्याला. बस याच्यामध्ये काय लावावं लागेल, वुड. म्हणजे लावून टाका वुड, WOULD. बघा बरं किती सोपं आहे. क्लिअर आहे. अच्छा तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल सर आम्हाला वाक्याचं पहिलं रूप, दुसरं क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप नाही माहिती, काही प्रॉब्लेम नाही बाळा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे टेलिग्रामची, त्याला जा, जॉईन करा. तुमच्यासाठी वोकॅबचा जो पार्ट आहे तो
अपलोड केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिक आहे तो, एवढं पण हाय नाही, बेसिक आहे, तुम्हाला कळेल. आपल्या मराठी भाषेत आहे, शुद्ध आपल्या मराठी भाषेत, आपली मातृभाषा. येस, क्लिअर. चला, आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं की मी तुम्हाला कुठलाही ग्रामॅटिकली घेऊन जात नाही. मी तुम्हाला भाई ट्रिकी वेने घेऊन जातोय. तुम्ही नवीन काहीतरी शिकत असाले, कळलं. कुठल्याच कोचिंग सेंटरमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये नाही शिकवलं जाते, नाही शिकवलं जातच नाही. पुढे बघा, इफ ही सॉ, काय म्हटलं, इफ ही सॉ, इफ आलाय, सब्जेक्ट आलाय V2, सॉ हा V2 आहे. ठीक आहे, सी सॉ, ठीक आहे, सी सॉ सिन. पुढे बघा, इफ ही सॉ, आता बघा काय, इफ भेटला, सब्जेक्ट भेटला, V2 भेटला, नंतरचा काय तयार होणार, सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1, सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1. अच्छा, आपल्याकडे मग टायगर आहे, सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आता अच्छा व्हील, हा व्हीलचा काय तयार होणार, व्हीलचा फक्त काय तयार होणार, वूड आपल्याला इथे तयार करावा लागेल. शिकलोय आपण. व्हेरी सिंपल आहे, व्हेरी सिंपल. म्हणजे व्हीलच्या जागी काय येणार, वूड येणार. अरे भाई कितना अच्छे से पढ़ा रहा हूं मैं. क्लिअर आहे. बघा, तुम्हाला मिनिंग कळते नाही कळते, डझंट मॅटर यार, मॅटर नाही करत आहे. पण काय मॅटर करतं, आपल्याला हे थोडेफार मुख्य माहिती पाहिजे, त्यासाठी मी लिंक दिलेली आहे. पुढे बघा, इफ द चिल्ड्रन स्टूड, स्टूड आहे बाळा, V2 आला, स्टँड स्टूड. इफ द चिल्ड्रन स्टूड, बघा इफ आलाय, सब्जेक्ट आलाय, V2 आला, तर त्यानंतरचा तो काय तयार होणार, त्यानंतरचा काय तयार होणार, बघा बरं काय तयार होऊ शकतो. इथं आपल्याला काय दिलेलं आहे, इथं बघा वूड दिलेलं आहे, ब्रेक दिलेलं आहे. बघा ना, सब्जेक्ट पण दिलेला आहे, सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट दिलेला आहे, आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे, बरोबर आहे. सब्जेक्ट दिले, वूड प्लस दिले, ब्रेक, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय येणार, नो एरर. अरे किती सोपं आहे, किती सोपं आहे, नो एरर येणार इथे. कारण की बघा ना, वूड पण दिलेलं आहे, सब्जेक्ट पण दिलेलं आहे, वूड पण दिलेलं आहे, ब्रेक, ब्रेक हा V1 आहे ना. अरे ब्रेक हा V1 आहे की नाही, ब्रोक काय असेल V2, ब्रोकन काय असेल V3. क्लिअर. पुढे बघा, पुढे बघा, इफ शी ट्राईड अगेन, बघा इफ दिलेलं आहे, सब्जेक्ट दिलेलं आहे, त्यानंतर V2, ट्राईड. क्लिअर, ट्राईड हा V2. मग पुढचा काय तयार होणार बाळा, सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1, सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1. अच्छा, मग इथे काय येणार बघा, शी, इथं काय येणार वूड, WOULD, वूड. ED नाही येणार, कारण की ED काय आहे, हा V2 आहे. मग याला V1 मध्ये कसं कन्वर्ट करणार, हा ED काढावा लागेल, बस हा पास काय V1 झाला. क्लिअर. म्हणजे शी वुड पास द एक्झाम. पुढे वाचायची गरज पडली नाही. पुढे बघा काय म्हटलंय, इफ यू केम, केम काय V2, कम केम, कम V1, केम V2. व्हेरी सिंपल. इफ यू, बघा इफ आहे, सब्जेक्ट आहे, V2 आहे, पुढचा काय तयार होणार, पुढचा काय तयार होणार, सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1. पुढे बघा, बघायचं सर, लास्ट नाईट आय कॅन गिव्ह. अच्छा सर, कॅन आले सर, सर गुड घ्या. अरे कुठ नाही घेता येणार. अरे बाळा काय म्हटले फॉर्म्युला, जर इफ नंतर सब्जेक्ट नंतर V2 असेल, इफ सब्जेक्ट V2, तर पुढचा काय तर तो सब्जेक्ट वूड प्लस V1. कळलं. हा जो बघत होतो सर कॅनचा कूड तयार करा, ते प्रश्न तर बघा कसे होते, प्रश्न तर बघा. इथे रूल काय आहे, आपण ग्रॅमॅटिकली नाही शिकते, तर याचा अर्थ असा नाही की आपण डायरेक्टली काही पण लावू शकतो. कळलं. मग आता आपल्याला या फॉर्म्युलाच्या हिशोबाने जावं लागेल ना. मग काय, या कॅनच्या जागी कुड नाही बाळा, काय येणार, वूड येणार, WOULD. आता बघा, आपल्याला सब्जेक्ट भेटलेला आहे, वूड पण भेटलाय. आता V1 काय रे, गिव्ह काय आहे, V1 आहे. क्लिअर आहे. गिव्ह हा V1 आहे, गेव हा V2 आहे, गिव्हन हा V3 आहे. व्हेरी सिंपल. क्लिअर आहे. आय कॅन गिव्ह यू का, नो एरर. म्हणजे आपलं काय कळलं रे, की बघा A B आणि बी मध्ये बी आणि तो सी, म्हणजे आपला जो आहे तो बी मध्ये रॉंग आहे. पण आपल्याला जर याला करेक्शन वाईज आन्सर द्यायचं होतं, तर आपण याला करेक्ट केलं आणि खतम कहाणी. इतकं सोपं आहे हे. ठीक आहे. याने आन्सर जे आहे ते फास्ट निघतात. फक्त तुमचे जे काही फॉर्म्युले मी दिलेले, क्वेश्चनचा जो बेस आहे तो पक्का पाहिजे बस. याने आपण हे झालं ना, एकदा प्रॅक्टिस घेऊ म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. हे तुम्हाला SSC द्यायचं त्याला काम होतील, बँकिंग द्यायचं त्यालाही थोडंफार ग्रामर आहे, पण जास्तीत जास्त RSC वर फोकस करा. ठीक आहे. तुम्हाला SSC साठी तर प्रॉपर हे कामात येईल म्हणजे येईलच. बाकी बँकला एवढं हा कामात येणार नाही, कारण की बँकला RSC वर जास्त फोकस केलं जातं, पॅसेजवर. पण येऊ शकतं, असं नाही की येणार नाही कामात. हे वेगळ्या पद्धतीचं ग्रामर आहे. पण समजा तुम्हाला ग्रामर प्रॉपर शिकायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जा, प्रॉपर सगळे आन्सर निघेल तुमचे, असं नाही. पण SSC साठी, SSC असेल, रेल्वे एक्सेट्रा एक्झाम सगळ्या कामातील, CSAT म्हणा, सगळं
बघा आता पेअर नंबर 2, पेअर 1 पाहिलं, पेअर 2 बघा आता काय म्हटलंय की इफ सोबत सब्जेक्ट असेल, वर प्लस नाउन असेल, काय असेल, इफ सोबत सब्जेक्ट असेल, वर प्लस नाउन असेल, तर पुढचा किंवा मागचा काय तयार होणार, सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1 काय तयार होतो, सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1. क्लिअर आहे. आता बघा प्रश्न बघा काय दिलेले, काय म्हटलंय, इफ शी वर आहे, काय म्हटलंय, इफ शी वर आहे, इफ आलाय, सब्जेक्ट आलाय, वर आलाय, नाउन आलाय. क्लिअर. इफ शी वर आहे, शी विल नॉट अलाव, काय म्हटलं, शी विल नॉट अलाव. अच्छा, वाक्य वाचता वाचता कळलं की इफ नंतर सब्जेक्ट नंतर वर आलंय, बरोबर आहे ना, नाउन आलंय, तर त्याच्यानंतर काय तयार होणार, सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1, सब्जेक्ट प्लस वूड येणार इथे बाळा, व्हेरी सिंपल, विलच्या जागी काय येणार, वूड येणार, अलाव, अलाव V1 आहे, व्हेरी सिंपल. क्लिअर आहे. अलाव, अलाउड V2 आहे, हा V1 आहे. यू गो टू एनीवेअर, व्हेरी सिंपल. आता कळलं याचा आन्सर काय आहे, काय आहे याचा आन्सर, वुड, व्हेरी सिंपल. पुढे बघा, इफ ही वॉज अ बर्ड, इफ ही वॉज अ बर्ड, बघा काय म्हटलं की इफ नंतर सब्जेक्ट नंतर वर पाहिजे तर पण इथं वॉज आहे, पुढे वाचू, अ बर्ड ही वुड फ्लाय. बघा ना इथं, आता मी तुम्हाला काय म्हटलं, जर पुढचा तयार नाही होणार तर मागचं बघा, बघा पुढचा नसेल तर मागचं बघा, म्हणजे आता याचं पुढचं बघा किंवा मागचं बघा. बघा आता काय आहे, बघा ही वुड फ्लाय. आता बघा यांनी मागचं दिलं पण पुढचं बघावं लागेल. आपण याचं काय करत होतो, पुढचं बघत होतो, बरोबर. आता मागचं बघावं लागेल. बघा कसं काय क्लिअर करतो, सगळे डाऊट क्लिअर करतो. बघा इथं आपल्याला सब्जेक्ट भेटलाय, वुड प्लस V1 भेटलाय, फ्लायचा हा V1 भेटलेला आपल्याला. क्लिअर आहे. फ्लायचा हा काय भेटलाय, V1 भेटलाय. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, काय, फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. फ्लाय V1, फ्लो V2 आणि फ्लोन V3 पुढे येणार आहे कदाचित, बघू आपण. कळलंय, लक्षात ठेवा, हा काय V1 आहे, म्हणजे हा जर भेटला तर आता मागचा काय तयार होणार, इफ नंतर सब्जेक्ट नंतर वर पाहिजे, वॉज नाही, काय पाहिजे, वर पाहिजे. व्हेरी सिंपल. क्लिअर आहे. इतकं हे सोपं आहे, फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पुढे बघा, इफ गांधीजी वर अलाइव, बघा इफ आलंय, सब्जेक्ट आलंय, वर आलंय, नाउन आलंय. त्यानंतर काय म्हटलं की ही वुड हॅव स्टार्टेड, ही वुड हॅव स्टार्टेड. अच्छा, आपल्याला काय बघितलं, काय पाहिजे, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1, बस. वुड हॅव स्टार्टेड, आपल्याला V1 पाहिजे ना, वुड तर भेटलाय, पण हॅव स्टार्टेड, पण आपल्याला काय पाहिजे, V1, हॅव स्टार्टेड. मग V1 काय असेल, स्टॉप, काय असेल, स्टॉप. आणि वेपिंग टू सी द प्रेझेंट कंडिशन ऑफ इंडिया, म्हणजे आन्सर इथंच कळून गेलं आपल्याला. कळलं, वीपिंग मीन्स रडणे. क्लिअर आहे पर्यंत. पुढे बघा, इफ आय वर द प्राईम मिनिस्टर, इफ आय वर द प्राईम मिनिस्टर, आय वुड वर्क फॉर द वेलफेअर ऑफ द पुअर. नो एरर, व्हेरी सिंपल, काहीच एरर नाही ना, कारण की बघा ना, इफ सोबत सब्जेक्ट आहे, वर आहे, नाउन आहे, बरोबर आहे ना. मग पुढचा काय झालं, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1, वर्क हा V1 आहे, V2 काय असेल, वर्क, ED प्रत्यय लागतो त्याला. व्हेरी सिंपल आहे. क्लिअर आहे. ओळखता आलं पाहिजे फक्त, समज में आया मेरे दोस्त. आ जाओ आ जाओ आ जाओ. बघा बरं, बघा, इफ शी स्पोक टू मी क्लिअरली, काय म्हटलं, इफ शी स्पोक टू मी क्लिअरली, काय म्हटलं, इफ शी स्पोक टू मी, स्पोक आहे बाळा, V2 आहे. अच्छा, इफ शी स्पोक टू मी क्लिअरली, आय वुड अंडरस्टँड. बघा जेवढे पण मॉडल्स असतात त्याच्यासोबत V1 येतं. मी सांगितलं होतं तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये, बरोबर आहे. अंडरस्टँड ऑल प्रॉब्लेम अँड, बघा इथं अँड आहे, आणि बघा ना अँडच्या आधी काय पाहिजे, V1 असेल तर V1 म्हणजे या साईडला V1 असेल तर नंतर पण V1 असेल, V2 असेल तर इथे V2. अच्छा बघा, आधी काय आपल्याला, आधी V1 भेटलाय तर नंतर पण काय पाहिजे आपल्याला, नंतर काय पाहिजे, V1 पाहिजे, म्हणजे नंतर काय पाहिजे, V1 पाहिजे. म्हणजे बघा, जर अँडच्या आधी बाळा इथं V1 भेटलाय का, तर अँडच्या नंतर काय पाहिजे, V1, म्हणजे हा हेल्प होणार, ED जो आहे तो कट करायचा, बस. व्हेरी सिंपल. अँडचं सांगितलंय तुम्हाला की नाही सांगितलंय. क्लिअर आहे. सगळ्या गोष्टी यार मी क्लिअर केलेल्या आहे तुमचे, असं नाही की एक पण क्लिअर केलेलं नसेल. इफ काय म्हटलंय, इफ ही वॉज रिच पर्सन, काय म्हटलंय, इफ ही वॉज रिच पर्सन ही वुड स्टार्ट मिलेनियम प्रोजेक्ट. काय म्हटलं, इफ ही वॉज रिच पर्सन, मी काय म्हटलं बघा, ही वुड स्टार्ट, सब्जेक्ट आहे, वुड आहे, V1 आहे, स्टार्ट V1 आहे, स्टार्ट काय V1 आहे, मग आधी तर वॉचच्या जागी काय येणार, वर येणार, आधी काय येणार, वर येणार, याच्या हिशोबाने. सर मग याचा काय, अरे हा प्रश्न तुम्हाला का दिला होता हे तुम्हाला कळलं असेल.
व्हेरी सिंपल. पुढे बघा, ही ऑर्डर, काय म्हटलं, ही ऑर्डर मी ॲज दो ही डॅश डॅश माय फादर. त्याने मला, आता हे इमॅजिनेशन आहे ना, आपण काय म्हणतो, अरे तो माझा मित्र आहे, पण मित्र काय म्हणतात, थोडं फ्रेंडली जाऊ, पण ते काय म्हणतात, ए चल मी तुझा बाप आहे, मला नको शिकवू. कळलं का? म्हणजे त्यांनी इमॅजिनेशन क्रिएट केलं, अरे भाई वो मेरा बाप कैसे हो जाएगा. म्हणजे हेच की ही ऑर्डर मी ॲज दो ही डॅश डॅश माय फादर. मग काय, इज आर वॉज वर. अच्छा बघा, आपण पास्ट टेन्स बघतोय आणि इथे ईडी प्रत्यय लागलाय, तर इजचा काम नाही, आरचा काम नाही, राईट आहे. आणि ही सोबत इज तर कधीच येणार नाही, आर येऊ शकतं का, हे तर आपण यार कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आणि त्यानंतर उरला काय, वॉज आणि वर. आणि जेव्हा पण मित्रा, जेव्हा पण ॲज दो असं काही शब्द आला असेल, त्याच्यासोबत काय वापरतात, वर वापरतात. काय वापरतात, वर वापरतात. व्हेरी सिंपल. अरे क्लिअर आहे की नाही. अच्छा, समजा वाक्यात जर ॲज दो असेल, काय इफच्या जागी काय असेल, ॲज दो, ॲज इफ, आय विश, वुड दॅट. परत बघा, ॲज दो असेल तर त्याच्यासोबत काय वापरायचं, वर प्लस नाऊन. काय वापरायचं, वर प्लस नाऊन. वापरलं का आपण इथं वर, आणि हा नाऊन, हा वर, हा नाऊन. अरे तेच तर वापरलं ना आपण, तेच तर वापरलं ना, बघायची गरज पडली का नाही. क्लिअर आहे, क्लिअर आहे. फॉर्म्युला तोच आहे, फक्त नोट करून घ्या की इफच्या जागी काय रे, इफच्या जागी हे असतील, हे म्हणजे काय, हे वुड दॅट, आय विश, ॲज इफ, ॲज दो. तर त्याच्यानंतर काय येणार, वर प्लस नाउन. किती सिंपल है. क्लियर. आ जाओ मेरे दोस्त, देखो पेयर नंबर 3. तो मेरे भैया बड़े सैया, चला बघा बरं फास्ट मध्ये. पेयर नंबर 3 बघा काय म्हणताय. पेयर नंबर 3, इफ सोबत सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नाउन दिलं असेल, काय की इफ सोबत सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नाउन दिलं असेल, तर त्यानंतरचा किंवा आधीचा काय तयार होणार रे, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1. काय तयार होणार, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1. अच्छा आओ मेरे दोस्त चेक करते. इफ आई हॅड 2 हाऊसेस, इफ आय हॅड 2 हाऊसेस, नाउन आलाय बघा. इफ पण भेटला, सब्जेक्ट पण भेटला, हॅड पण भेटला आणि नाउन पण भेटला. आता आपल्याला काय पाहिजे की सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1. सब्जेक्ट आपल्याकडे इथं डॅश नाही आहे बरं का, इथून डॅश आहे. ऍक्च्युअली बघायला गेलं तर इथून डॅश आहे, वुड हॅव गिवन पर्यंत. ठीक आहे, वुड हॅव गिवन पर्यंत डॅश आहे. काय म्हटलं की आय वुड हॅव गिवन, बरोबर आहे, 1 to you. अच्छा, आपल्याला या फॉर्म्युलाच्या हिशोबाने इथं सगळं भेटलेलं आहे. क्लिअर आहे. मग आता काय पाहिजे, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1. अच्छा, सब्जेक्ट भेटलेला आहे, वुड पण आहे. अच्छा, मग आता काय पाहिजे, V1 हॅव गिवन. हॅव गिवनचा V1 काय असेल रे, हॅव गिवनचा फक्त काय असेल, त्या जागी काय ठेवावं लागेल आपल्याला, फक्त वुड गिव. म्हणजे आन्सर जे आहे हे कट करून डायरेक्ट आन्सर काय येणार, फक्त वुड गिव. का रे, गिव काय, गिव काय, हा V1 आहे, गिव हा V1 आहे, आणि वुड जो आपल्याला पाहिजे होता तो इथे भेटला. व्हेरी सिंपल. अरे कितने फास्ट उत्तर निकता है. क्लियर है. ऐसा आपने सीखा नहीं होगा मेरे दोस्त इंग्लिश कहीं पे, समझ में आया. ऐसा इंग्लिश सिखाऊंगा प्यारे, मार्क्स आ जाएंगे सारे के सारे. पण कस काय सर, प्रॅक्टिस करावी लागेल. पुढे बघा, देखते जाओ मेरी जान. बघा काय म्हटलं की इफ सोबत काय आलंय, आय हॅड अ लॉट ऑफ मनी. बघा, इफ सोबत सब्जेक्ट सोबत हॅड आलेला आहे आणि नाउन आलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत. मग आता इथं काय येणार, डॅश डॅश, आय डॅश डॅश टू द पुअर. अच्छा, आपल्याला काय पाहिजे, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1. अच्छा, लक्षात ठेवा आपण पास्ट शिकतोय आणि विलचं काहीच गरज नाही, कारण की इथं बघा ना काय म्हटलंय, इफ हे हॅड आलाय आणि हॅड हा पास्ट क्रिएट करतोय, हे कॉमन सेन्स वाली बात आहे मेरे भाई. आणि विलचं हे 2 तर एलिमिनेट झाले. वुड हॅव डोनेटेड आपला असा फॉर्म्युलाच नाहीये. मग काय असेल रे, वुड डोनेटेड. वुड आणि डोनेट हा काय, V1 आहे, डोनेटेड काय V2 आहे. आपल्याला वुड V1 पाहिजे, वुड V1 भेटलाय, वुड डोनेट. व्हेरी सिंपल. कळलं. म्हणजे आता बघा, जे एक्झाम मध्ये विचारलं जातात त्या पद्धतीने मी घेतलेलं आहे. स्पॉटिंग एरर पण विचारलं जातं बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे मी तुम्हाला काय शिकवलं की चुकलं काय ते तुम्ही अंडरस्टँड करू शकता, तिथं राईट काय पुट करायचं हे तुम्ही शिकले. अरे किती भारी यार. चला बघा, अरे पेयर 4 वेरी इंपॉर्टेंट. हा, वेरी 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 इंपॉर्टेंट मेरे भाई, वेरी इंपॉर्टेंट. जरा संभल के अभी सीखना है इसको. बघा बघा काय म्हटलंय, पेयर नंबर 4 A आणि B. पहिले बघा, इफ सोबत सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3, सब्जेक्ट वुड हॅव प्लस V3 आलं. अरे सॉरी, इफ सोबत सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 आलं तर मागचा किंवा पुढचा काय तयार होतो, सब्जेक्ट प्लस वुड प्लस हैव प्लस V3. क्लियर है. तो क्या होता है कि दिमाग कभी कभी घूम जाता है. सुबह से मैंने कुछ खाया नहीं है
आणि केव्हाचं लेक्चरच करतोय, बस हे शेवटचं लेक्चर, उसके बाद भाई थोडा रेस्ट लेंगे. बघा आता बी वाला पॉईंट काय म्हणता की हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 आहे, तर त्याच्यानंतर काय तयार होणार, सब्जेक्ट प्लस वुड प्लस हॅव प्लस V3. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. कळलं. बघा आता काय म्हटलंय की इफ शी हॅड टायर्ड अगेन, बरोबर आहे का. काय म्हटलं की इफ नंतर सब्जेक्ट आला, हॅड आला, V3 आला, टायर्ड अगेन आला हा V3. आता पुढचा काय तयार होणार, सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस V3, बरोबर आहे ना. मग शी आला, बरोबर आहे, म्हणजे आता शी सब्जेक्ट आला, वुड आला, पण इथं वुड सोबत काय पाहिजे, हॅव पाहिजे. बस वुडच्या इथं काय लावा, हॅव, बरोबर आहे, हॅव लावा आणि V3 पाहिजे. मग या पास्टला कनेक्ट करावं लागेल, पास्ट म्हणजे ईडी लागेल, पास्ट. थांबा लिहूनच घेतो, पूर्णच लिहून घेतो, याला कट केला आणि येणार काय PASSED. म्हणजे आता आन्सर काय, इफ शी हॅड टायर्ड अगेन शी वुड हॅव पास्ड द एक्झाम विथ फ्लाइंग कलर्स. व्हेरी सिंपल, क्लिअर. पुढे बघा, पुढे देखो मेरे भाई, पुढे काय म्हटले, हॅड ही इन्व्हायटेड मी, हॅड आलाय, सब्जेक्ट आलाय, V3, इन्व्हायटेड, क्लिअर. इन्व्हायटेड मी, आय वुड हॅव म्हटलंय, बस इथं विलच्या जागी काय असेल, वुड लावा, WOULD, कारण की हॅव तर दिलेलंच आहे, हॅव तर दिलंय. वुड हॅव डेफिनेटली अटेंडेड, हा काय बाळा, हा V3 आहे, हा काय V3. व्हेरी सिंपल, क्लियर. हा काय V3 आहे. तो मेरे भैया बनो ना कभी किसी का सैया, नहीं तो बन जाओगे गधैया. अभ्यास करा. पुढे बघा, इफ यू हॅड इन्फॉर्म, आता फॉर्म्युला द्या, तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. काय म्हटलं बघा, इफ यू हॅड इन्फॉर्म आहे, आता फॉर्म्युला सांगायची गरज नाही, मी बरोबर करत जाणार, बघा तुम्हाला समजून जाईल. इफ यू हॅड इन्फॉर्म मी अर्लियर, आय विल, भैया काय आलंय, विल वुड प्लस हॅव प्लस V3 कॉट आहे, क्लियर आहे इथपर्यंत, समज में आगा भैया की नाही कळलं, आय होप क्लिअर असेल. पुढे बघा, इफ यू हॅड सीन मी, ठीक आहे, सी सॉ सीन, ठीक आहे, सी सॉ सीन. पुढे बघा, इफ यू हॅड सीन मी यू वुड हॅव स्टॉप युअर कार अँड, अरे यार अँड आलाय. अच्छा, याच्यासोबत मी आता शिकवलेलं आहे, याचा आन्सर तुम्ही करा. अरे मेरे भाई, आत्ताच थोड्या वेळापूर्वी घेतला मी, होमवर्क आहे तुमचा, आत्ताच थोड्या वेळापूर्वी घेतला. अब बता कोई फायदा नाही आहे, तुम्हाला आलं पाहिजे की नाही, तर आन्सर करायचं. सर पेअर नंबर 4 चा 4चा आन्सर आहे, पेअर नंबर 4चा आन्सर काय. आता नो एरर आहे की याच्यामध्ये सर याला आता दिलं A, याला देतो B, याला देतो C आणि D, सांगायचं की सर याचा आन्सर A आहे, तर याचा आन्सर 4चा आन्सर ABCD काय हे तुम्ही सांगायचं. पुढे बघा, had I known him, काय म्हटलं, had I known him I would. आता हे तर तुम्हाला माहिती यार काय आलंय, बरोबर आहे, सांगायची गरज आहे का नाही, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, क्लिअर आहे. had I known him I would allow him, काय म्हटलंय की I would allow him to enter my house, no error, बरोबर आहे ना. मग इथं काय येणार बाळा, काय येऊ शकतं, I would have allowed, काय येणार, I would तर आहे. अच्छा, इथे काय लावावं लागेल, हॅव लावावं लागेल आणि अलाव हा V1 आहे, याचा कन्वर्ट होणार V3 मध्ये, बस याला कन्वर्ट करा V3 मध्ये, काय येणार मग अलाउड. म्हणजे had I known him I would have allowed him to enter my house, क्लियर है. तो या इसी तरह से आप क्या कर सकते हो, सॉल्व कर सकते हो. बघा पुढे बघा काय म्हटलंय की had the river or, अरे यहाँ तक मेरे भाई रुक जाओ. had the river overflown its bank, the flood would have come in the village, बरोबर आहे ना, would have come in the village. अच्छा, इथे बघा ओव्हरफ्लो ने बाळा, फ्लो ने काय म्हटलं, फ्लोन म्हणजे काय माहितीये, फ्लोन म्हणजे फ्लाय, बघा लक्ष द्या, फ्लाय, फ्ली, फ्लीज आय थिंक फ्लेड आहे,
फ्लाय फ्लीड फ्लाय फ्ल्यू आहे राईट. फ्ल्यू फ्लाय फ्ल्यू आणि फ्लोन. फ्लाय सॉरी फ्लोन एन 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 फ्लोन आहे हा वाला फ्लोन आहे. फ्लाय फ्ल्यू फ्लोन याचा अर्थ काय बाळा? उडणे उडता ही फिरू इन घटाओ में कहीं. कळलं याचा अर्थ काय की फ्लाय फ्ल्यू फ्लोन. आता हा कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे. त्यानंतर एक अजून आहे फ्लो फ्लोड फ्लोड. हा एक आहे फ्लो FLOW फ्लो FLOWED फ्लोड FLOWED. अच्छा हे जे काही लिहितो ना V1 V2 V3 V1 V2 V3 याचा अर्थ आहे वाहने वाहने. अच्छा मला सांगा द रिव्हर रिव्हर जी आहे रिव्हर जी आहे नदी जी आहे ती उडते की ती वाहते? काय करते? अरे वाहते ना वाहते ना. मग इथं हा फ्लोन येऊ शकतो का? हा येऊ शकतो का? नाही. मग काय येणार इथे? काय इथं काय येणार? हॅड द रिव्हर ओव्हरफ्लोन येणार बाळा. इथं काय येणार? ओव्हरफ्लोड येणार. काय येणार? ओव्हरफ्लोड येणार. काय येणार? ओव्हरफ्लोड. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला? या 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 ओव्हरच्या जागी आपल्याला काय वापरावं लागेल? इथं सॉरी फ्लोनच्या जागी इथं काय वापरावं लागेल? हा वाला फ्लोड. ठीक आहे इथं लिहून घेऊ का? FLOWED overflowed its bank. The flood would have come in the village. बाकी ऑल ओके होतं. कळलं इथपर्यंत? क्लिअर आहे? हा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही साइड बाय साइड घेत चला. ठीक आहे साइड तुम्ही होतोच आता हे सगळं स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक चलो माय फ्रेंड आगे बढ़ते. ऑल क्लियर है? चलो भाई हो गया. अच्छा फ्रेम ऑफ टाइम. आता फ्रेम ऑफ टाइम बघा वेरी भाई बहुत बहुत मजा आएगा इस पे. खूप भारी. बघा वाक्यात एस्टरडे असेल प्रिव्हियस डे असेल ॲगो असेल लास्ट डे असेल लास्ट इयर असेल लास्ट मंथ असेल लास्ट वीक असेल काय असेल लास्ट वीक असेल तेव्हा एंड. आता पास्ट असेल तर पास्टनीच एंड होणार. स्टार्ट तर स्टार्ट. बघा स्टार्ट इथे येऊ शकतो एंड इथे होऊ शकतो. इथेही स्टार्ट होऊ शकतो इथे एंड होऊ शकतो काही असू शकते. यू नो व्हेरी वेल. अच्छा पण आता बघा ना फ्रेम ऑफ टाइमचा अर्थ काय की समजा मी एखादा उदाहरण दिलंय तुम्हाला. आता तुम्हाला मी उदाहरण दिलेलं काय लक्षात ठेवा. आणि यामध्ये V2 चा वापर हा 95% असेल आणि हॅड प्लस V3 चा वापर काय असेल 5% असेल. क्लिअर आहे? असं मी एखादा उदाहरण दिलं तुम्हाला की आय डॅश 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 हिम यस्टरडे. ठीक आहे असं दिलंय आणि ऑप्शन दिलं तुम्हाला की मेट हॅड मेट. ठीक आहे हॅडमीट दिलं. त्यानंतर भाई ले लो मीट. ठीक आहे आणि डी चं घेऊन टाका हॅव मीट. काय घ्या? हॅव मीट. क्लिअर आहे? अच्छा वाक्य आता यस्टरडे म्हटले बाळा. यस्टरडे मीन्स पास्ट असेल राईट. इज इट क्लिअर ऑर नॉट? यस्टरडे काय असेल? पास्ट असेल. क्लिअर आहे? यस्टरडे काय असेल? हा पास्ट असेल. अच्छा पास्ट मध्ये जातोय तर आपल्याला कळतं की पास्ट असेल तर यार हॅव मीट आणि मीट तर नसेल. एवढं तर आता आपल्याला कळायला लागलेलं आहे. एवढं तर आपण मंद बुद्धी नाहीये. क्लिअर आहे की नाही? कळलं हे तर कळते आपल्याला. अच्छा मग मी तुम्हाला काय म्हटलं की जर आता इथे काय येणार मेट की हॅड मेट. मी काय म्हटलं की V2 चा वापर हा 95% करू आणि हॅड प्लस V3 चा वापर 5% करू. डिपेंड ऑन सिच्युएशन. ठीक आहे आता आपल्याकडे काय आय डॅश डॅश हिम यस्टरडे. तर आता हा जो मेट आहे ना हा V2 आहे आणि बघा हा काय हॅड प्लस V3 का? हा हॅड प्लस V3 आहे. हा हॅड प्लस V3 आहे बरोबर आहे. हा काय हा हॅड प्लस V3 आहे. पण आपण काय म्हटलं की मी V2 चा वापर काय करणार 95% म्हणून इथं काय येणार ऑप्शन ओरिजिनल आन्सर काय येणार मेट. म्हणजे आय मेट हिम यस्टरडे. क्लिअर आहे? म्हणजे आपण जो पास्ट टेन्सचा वापर आहे V2 चा वापर हा 95% करूया आणि हॅड प्लस V3 चा वापर 5% करणार आहे. क्लिअर आहे? आता सर कसं अप्लाय करायचं काय सर काही कळत नाहीये. अरे भाई मैं हूं ना रुको जरा सबर करो माय दोस्त. हे स्क्रीनशॉट काढायचं काढून घ्या. ठीक आहे आय होप काढून झालं असेल तुमचं किंवा स्टॉप करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. बघा प्रश्न आय हॅव व्हिजिटेड मुंबई. बघा आय हॅव व्हिजिटेड मुंबई 2 years ago. काय म्हटले 2 years ago. बट नाव नाव म्हणजे आता बट नंतर नाव आलं म्हणजे प्रेझेंट बद्दल बोलताय. बट नाव प्रेझेंट आय एम प्लॅनिंग टू विजिट इफ अगेन. अच्छा मग ॲगो असेल
अच्छा ॲगो पास्ट आहे ना, पास्ट असेल तर त्याच्या आधी काय आलंय भाऊ, हॅव आलाय, बस आधी बघा काय हॅव आहे ना, बस इथं काय लावा हॅड, यू नो व्हेरी वेल हॅड का आलंय, हॅव हॅज असेल तर हॅड वापरा, पास्ट आहे ना बाळा, पास्ट आहे ना ॲगो, कळलं. पुढे बघा, इफ आय हॅव कम टू नो दॅट इज फादर हॅज डायड लास्ट वीक, लास्ट वीक आहे, लास्ट वीकच्या आधी जो काय असेल, लास्ट वीकच्या आधी जे काय असेल बाळा, लास्ट वीकच्या आधी, तर काय येणार इथे, इथं काय येणार हॅड येणार, फक्त हॅडच्या जागी काय येणार हॅड येणार. क्लिअर आहे, हॅडच्या जागी काय येणार हॅड डॅड लास्ट वीक. क्लिअर आहे, अरे कळतंय की नाही. पुढे बघा, पुढे बघा, इट इज इन 1929 when we first flew to the United States. अच्छा अच्छा बघा, हा 1929 काय 1929 काय आहे बाळा, अरे पास्ट आहे 2024 चालू आहे. इथं बघा, इथं काय येणार मग, याच्या आधी काय येतंय प्रेझेंट आले, याला पास्ट मध्ये कन्वर्ट करा, इथं इज आलं ना वॉज. ठीक आहे, इट 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 वॉज इन 1929. ठीक आहे, 1929 वेन वी, कधी कधी आपल्याला मराठी बोलावं लागतं, वेन वी फर्स्ट फ्ल्यू टू द युनायटेड स्टेट. कसं असतं ना की जे इंग्लिशचे शब्द असतात ना बाळा, आपण मराठी मीडियम, यार तर मी मनपा शाळेमध्ये शिकलेलो विद्यार्थी, सिरियसली मनपा शाळेत शिकलोय मी, लिटरली, कळत आहे. त्यामुळे इंग्लिश तर बोलता येतं, पण कधी कधी तुम्हाला माहिती आहे मोबाईलचा नंबर तो सुद्धा आहे ना, तो कधीच इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, तो मराठीमध्येच आपल्याला लक्षात राहते, इंग्लिश लर्न होतच नाही. हा इंग्लिश आपल्याला बोलता येतं, इंग्लिश कळतं, पण नंबर मात्र जे आहे ना बाळा ते मराठीत लक्षात राहतं. शेवटी आपल्या मातृभाषेवरील प्रेम म्हणतात त्याला, कळलं. चला बघा, ॲज शी इज लेट. ठीक आहे, ॲज शी इज लेट मेरे भैया, ॲज शी इज लेट साईडला होतोय बाळा, प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला दिसावं म्हणून. क्लिअर आहे बघा, क्या भैया आवाज नहीं आ रहा, क्या आ रहा है. As she is late yesterday, she decided to skip her breakfast and leave for office. कळलं, as she is late. अच्छा yesterday आलंय वाक्यात, जर yesterday आलंय बाळा तर yesterdayच्या आधी काय येईल, आता सांगितलं तुम्हाला, you know very well. She was late, was in her. ठीक आहे, last night I dream I was sick. बघा, last night I was sick. ठीक आहे, म्हणजे पास्ट मध्ये सांगताय ना, लास्ट नाईट I dream I was sick on the 169th floor of बुर्ज खलीफा. दिखला दे मुझको बुर्ज खलीफा. अच्छा बघा, हा जो ड्रीम आहे ना, आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल. मी म्हटलं स्टार्ट एंड जे काय असेल ते बघा, मग कसं कन्वर्ट करणार. हा जो ड्रीम आहे ना, याला फक्त पास्ट मध्ये कसं करू शकतो, ड्रीम्ड. काय बोलू शकतो, ड्रीम्ड, किंवा बोलू शकतो आपण DREMT, म्हणजे हाय व्हॅलिड आहे. आणि एक लक्षात ठेवा, वर्ड्स ओनली वर्ड, जगातील हा एकमेव असा वर्ड आहे ज्याच्या शेवटी काय लागतो, एमटी लागतो. काय लागतो, एमटी लागतो, बाकी कुठेच लागत नाही, लक्षात ठेवा. क्लियर आहे, समझ में आया मेरे दोस्त. आई होप तुमको बड़ा ही अच्छे से समझ में आ रहा होगा. बघा काय म्हटलं की जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात इट इज टाइम, इट इज हाय टाइम, इट इज अबाउट टाइम ने झाली असेल तर त्यानंतर काय वापरा, सब्जेक्ट प्लस V2 वापरा. काय वापरा, सब्जेक्ट प्लस V2. बघा आता कसं काय, इट इज हाय टाइम आलं, इट इज हाय टाइम यू गो और वेंट देअर. आन्सर काय असेल, गो नाही बाळा, आपण काय बघणार आहे, सब्जेक्ट प्लस V2. काय बघणार आहे, सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे काय, वेंट देअर, म्हणजे आपला आन्सर काय असेल, वेंट असेल. काय असेल, वेंट असेल. क्लिअर आहे. पुढे बघा, इट इज हाय टाइम फॉर यू डॅश डॅश देअर. अच्छा काय असेल मग यामध्ये आन्सर काय असू शकतं सांगा बरं. गो असेल, वेन, टू गो, गोईंग. तर याचा प्रॉपर आन्सर सांगू काय, तर टू गो असेल. काय असेल, टू गो. वाय टू गो, कारण की प्रिपोजिशन सोबत ऑब्जेक्ट आहे, दॅट्स वाय टू गो. आणि बघा ना, वाचून तुम्ही बोलताना लगेच कळतं की इट इज हाय टाइम फॉर यू टू गो देअर. टू गो बरोबर निघते यार तोंडात ना, कळतं की नाही. जर तुम्ही इंग्लिश बोलत असणार तर इझिली कळेल तुम्हाला. टू गो थोडंफार जरी कळत असेल तरी कळेल. ठीक आहे, आओ मेरे दोस्त थोडा आगे बढ़ते यार. बघा काय, इट इज टाइम वी रिनोवेट और ओल्ड हाउस. इथं वी आहे, इथं काय रिनोवेट आहे, बस इथं काय लागेल आपला, इधर क्या लगेगा मेरे दोस्त, इधर लगेगा क्या, रिनोवेटेड. वाय, बिकॉज आपण जेव्हा पण इट इज टाइम असेल तेव्हा काय वापरतो, सब्जेक्ट प्लस
V2 पास्ट. पुढे बघा, इट इज हाय टाइम यू आर स्टार्टिंग दिस बिझनेस. काय म्हटलंय की इट इज हाय टाइम यू आर स्टार्टिंग दिस बिझनेस. ना मेरे भाई, ना 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 ना, यू आर स्टार्टिंग नहीं आएगा. यू अभी क्या इस पे क्लियर कर सकते पता है, आर स्टार्टेड जो आहे ना, आर स्टार्टिंग क्लियर कट होईल आणि येणार की स्टार्टेड. यू स्टार्टेड दिस बिझनेस. V2 कन्वर्ट केलं त्याला. पुढे बघा, इट इज अबाउट टाइम दे हॅव टेकन. अरे यार, दे हॅव टेकन म्हटलं त्यांनी. दे हॅव टेकन ने बाळा. इट इज अबाउट टाइम असेल तर काय वापरतो आपण, यू नो व्हेरी वेल. इथं काय येतंय आता, टुक. क्लिअर. पुढे बघा, इट इज हाय टाइम द लेडीज हायर अ बस फॉर पिकनिक. हायर येणार नाही बाळा, इट इज हाय टाइम दिलाय, इथं काय येणार V2. यू नो व्हेरी वेल वाई. आई होप यू कैन अंडरस्टैंड. ठीक है, मैं चाहता हूं कि आप ये चीजें समझे आणि आई होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर असेल. असं नाही की तुम्हाला कळतच नसेल. क्लिअर आहे की नाही. ठीक आहे, जायचं मग पुढे. पुढचा प्रश्न बघा, इट इज टाइम दॅट वी डॅश डॅश समथिंग युजफुल. काय म्हटलं की वी डॅश डॅश समथिंग युजफुल. अरे इथं आय थिंक ना शुड हॅव डन पाहिजे. इथे आय थिंक ना, हा इथे लिहून घ्या. लिख लो मेरे भैया, व्हाइट पेन कहाँ गया, लिहून घ्या. शुड हॅव डन. ठीक है, इट इज हाई टाइम दॅट वी शुड हॅव डन समथिंग युजफुल. अच्छा, एक्झामिनर जो आहे त्यांनी विचारलंय भाऊ, त्यांनी काय विचारलंय की शुड हॅव डनच्या जागी काय येऊ शकतं. अच्छा, इट इज हाय टाइम म्हटलंय, इट इज हाय टाइम दॅट वी शुड हॅव डन. आता आपल्याला एवढं कळतं की हा डन जो आहे हा काय, हा V1 आहे का, हा V1 आहे का, नाही. हा काय, हा V2 आहे. हा काय, अरे सॉरी, हा V3. हा काय, हा V3. मग सर V1 काय असेल, डू. मग V2 काय असेल सर, डीड. डू डीड डन. मग अच्छा, हा V1 V2 V3 बरोबर आहे ना. हा डीड काय, V2 आहे. हा डीड काय, V2 आहे. मग आपल्याला इथे V2 पाहिजे का, येस. बस सिंपल V2. ऑप्शन 3. म्हणजे या शुड हॅव डनला कट करून आपण काय करणार, फक्त डीड. कळलं. म्हणजे इट इज टाइम दॅट वी डीड समथिंग युजफुल. किती भारी ना. कळलं. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, सगळेच्या सगळे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करू शकता. बघा, जर ॲज इफ ॲज दो आय विश असं आलं असेल, म्हणजे हे ऍक्च्युली बघायला गेलं तर हे पास्ट मध्ये जाणार, पास्ट मध्येच उत्तर द्यावं लागेल. आणि सोबत काय जोडायचं, फक्त वर प्लस नाऊन जोडायचं. आणि वर प्लस नाऊन जेव्हा जोडू, पण कधी जोडणार, जेव्हा इमॅजिनेशनचं आपण काहीतरी वेगळं काहीतरी वाक्य किंवा काय म्हणतो व्यक्त करत असतो, वक्तव्य करत असतो, तेव्हा बघा. आता ही वॉक्स ॲज इफ. बघा आलंय का, ॲज इफ आलंय. ॲज इफ द अर्थ बिलॉंग्स. ॲज इफ आलंय. अच्छा, बिलॉंग्स हे पास्ट पाहिजे आपल्याला, पास्ट पाहिजे. पास्ट मध्ये बिलॉंग करावं लागेल तर काय येणार रे, बिलॉंगड. हे इथे दिलेलं बिलॉंग लिहायची गरज नाही. पुढे बघा, ही ऑर्डर मी ॲज इफ ॲज दो ही डॅश डॅश माय फादर. आपण म्हणतो ना, ए चल बाप को मग शिका, चल बापाला नको शिकू. कळलं का तो म्हणजे एखादा मित्र जो आहे तो आपल्यासोबत आपल्या बापासारखा वागायला लागतो. अपने को अलग अलग तरीके के ज्ञान देगा, भाई ये करो वो करो. खुद की जिंदगी के तो भैया लाले लगे होते, लेकिन ज्ञान तुम्हें बहुत अच्छे से देने आता है. तर असं आहे. तर तो इमॅजिन करतो की मी असा बाप आहे. जस्ट लाईक दॅट. बघा, बी प्रॅक्टिकल. ठीक आहे यार, हसते खेळते पढाई करो. ही ऑर्डर मी ॲज दो ही डॅश डॅश माय फादर. तर काय असेल, इज. नाही, इज येणार नाही, आर येणार नाही, कारण की ऑर्डर म्हटलंय. आणि जेव्हा पण ॲज इफ असेल, ॲज दो असेल, आय विश असेल, त्याचा आन्सर नेहमी हे पास्ट मध्येच निघणार आहे. त्याचा आन्सर हे नेहमी पास्ट मध्ये निघेल. पण जेव्हा इमॅजिनेशन असेल, देन यू कॅन यूज वर्ड. काय यूज, वर्ड. म्हणजे काय येणार इथे आता, वर. काय येणार, वर. काय मग, ही ऑर्डर मी ॲज इफ ॲज दो ही वर माय फादर. क्लिअर. किती भारी यार, मजा येतो. आई रागा तुम्ही. पुढे बघा आता, आय विश शी विश असेल. ठीक आहे, आय विश शी विश असेल इमॅजिनेशन मध्ये, तर तुम्ही काय वापरू शकता, हॅड प्लस V3 वापरू शकता. काय वापरू शकता, हॅड प्लस V3. कळलं. आता बघा,
आय विश आय हॅव लर्न स्विमिंग. मग आपण हॅवच्या जागी काय वापरणार, हॅड वापरणार. फक्त हॅवच्या जागी इथं काय वापरा, हॅड वापरा. व्हेरी सिम्पल. आणि लर्न, लर्न, लर्न्ड. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत आय होप क्लिअर असेल. ठीक आहे. इथं काय येणार, हॅड. आय विश ही वॉज येणार का, आय विश ही वर अ बर्ड ही वुड फ्लाय इन द स्काय. जेव्हा इमॅजिनेशन असेल तेव्हा वर प्लस नाउन वापरू. वॉचच्या जागी काय येणार, वर, WER इथं वर येणार. कळलं? आय होप इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल. आणि आजचं सेशन मित्रांनो तुम्हाला फार जास्त आवडलं असेल, कारण की आपण नवीन काहीतरी शिकतो आहोत. ठीक आहे. आपण काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न केला आणि मीही तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर मेरे भाई बस प्रॅक्टिस करो. आपले हे सेशन होऊ द्या 1000. त्यानंतर प्रॅक्टिस करू. मेरे भाई नाही निघाले ना उत्तरं तर आके नाम बदल दो. मी सगळे प्रश्न घेणार आहे, सगळे बुकचे, म्हणजे 5-5, 6-6 प्रश्न तुम्ही घेईल. 1 ते 1.5 तासाचा तो सेशन, तो टेन्सवरच घेऊ आपण, की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने याला तुम्ही डील करू शकतात. यार एकदम भारी. टेन्शन घेऊ नका. पहिले हे होऊ द्या, मग बाकीचं बघूया. ठीक आहे. चलो, जाता जाता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आन्सर करा. नाही आवडला तर काही प्रॉब्लेम नाही. मात्र जे काही मी तुम्हाला होमवर्क दिलेले आहे ते सॉल्व करा. नाही जमलं तरी कमेंट करा. आय विल टेल यू कसं ते सॉल्व केलं जातं. ओके. चलो, टाटा, बाय बाय, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम, कीप रॉकिंग, कीप स्टडिंग, लव यू ऑल.